हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आले मी किचनमध्ये. कॅटूला पटकन नाश्ता बनवते आणि पाठवते स्कूलला. पाऊस पण चालू आहे आणि मग विचार केला येता येतच माझ्यासाठी काहीतरी घेऊन येते. पाऊस पण येतोय बाबा. आता इथं नाश्ता बनवते. हा काय तू आणि काल हेअरबँड वगैरे घेतलं होतं तेच घालून बसली आहे. हेअरबँड हा. आणि ना आता असं वाटतंय थोडंसं वेट लॉस करायला पाहिजे एकदम मनापासून. असं फील होतंय की नाही आता वेट लॉस करायला पाहिजे. देखते. कॅटूला बनवलंय ओट्स. हाय. हे सर्व घालून स्कूलला जायचं. हा बाबू इथे बघ. आणि हा कोण पसारा करतो इथे? हा पसारा काय काय हा पसारा मम्मा? काय सर्वच काढून टाकतो आता तिथून मम्मा. चल आता नाश्ता करायचा. मम्मा घेणार मग सर्व. मग नाश्ता करायचा. गप्प खाली उतर. पूर्ण कबडवर पसारा झालाय खरोखर. चले सोनू. काल रात्री मी मशीन लावली, वॉशिंग मशीन. आणि मी जेवायला बसली. मी बोलली आता एवढ्या लवकर तर नाही पडणार. तर बघते तर एवढं ओव्हरफ्लो झालं. पूर्ण किचन तुंबलेला. डोकं खराब झालं यार खरोखर. ना ते पण किती वाजता? 10:30 11 वाजता येतो. 11 वाजता मी ते साफ करत बसलेली. हे घे काय थांब आता. त्या मी बघ आता कोण बोलवते. थांब आता थांब. तिला असंच ना एकदम यूट्यूबवर असंच घाबरवते आहे मी. असं हॉररचं दाखवू म्हणून ती खाते, नाही तर नखरे करते. माझं रात्री डबल काम झालं. फोन घेऊन बसले आणि माहिती आहे आता यूट्यूब कसं चालवायचं, कसं ऑन करायचं. बापरे. आता मी तिला फोन दिला. मी तिला चालू करून देते. माझ्या हातातून फोन घेतला आणि स्वतः चालू केला नाही. हो गया. ये मैं मिसल लेकर आई हूँ, गरम करके खा लेती हूँ. मिसल घेऊन आली आहे मस्त. कॅटूला सोडले आणि माझ्यासाठी आज कोलबी घेऊन आली आहे. जास्त काय मच्छी नव्हती. जसं पण ट्यूजडे आहे ना. मला खायचं आहे पाला पाला पाला. गरम करायची तर गरज आहे. गरम गरमच आहे यार. हां गरज नाही. उगाच हे केलं. दूध वगैरे पण घेऊन आली. मॉर्टिन घ्यायचं होतं. मॉर्टिन मच्छरसाठी. खूप मच्छर आहे बापरे. कंटाळा आल्या मच्छरांचा. पकड कुठे गेली? गरमा गरम मिसल खाएंगा. तो गरम हो रहा है अभी मेरे को. झालीला पाहिजे होती AC. उसळ मिसळ. मिसळ वेगळी असते आणि उसळ वेगळी असते ना. ॲलेक्सला विचारते मी. आता कॉफी पिऊन घेते. कॉफी तर कॉफीशिवाय दिवस स्टार्टच नाही होत माझा. आणि आता जेवण करायचं आहे. तेच कोलबी पण साफ करावी लागेल. कपडे सुकवायचे आहेत. किती वाजले? 12:30 वाजले. आणि गला खूप दुखतोय यार खरोखर. मिठाच्या पाण्याने गागल केलं आहे. बघू आता. तसं पण जास्त थंड पाणी पण नाही पित यार. का असं मध्ये मध्ये होतं काय माहिती. तरी काय नाही. असं गरम पाणी पिऊन ना बरं वाटतं.
आणि माझी बाबू इथे बसली आहे. इथे मस्त कुलबीचं कालवण झालंय एकदम गरमागरम. हा बाबू. आणि आज बटाटे टाकलेत मी. हा बाबा आले. तुला ठेवलं इथे खिचडी करायची आहे. भिजत ठेवले डाळ आणि राईस. तर हा मस्त आहे मसाला. कलर मच्छीच्या करीला ना कलर पाहिजे मला मस्त असतं ते. फिक्का फिक्का खायला एकदम दिसायला पण छान असला पाहिजे म्हणजे खायला पण मजा येते. मा 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 चालूच आहे बाबा. आता तिची खिचडी करते. माझं जेवण वगैरे सर्व झालंय आणि परत ही कॅटूचं काय चाललंय मी सांगते. मग असं मॅगी 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 बोलून ना मला खूप वैताग दिलाय. खरोखर इतका वैताग दिला नाही ना त्या पोरीने. झोप बीप काय नाही आणि खरंच एवढी मस्ती करते इतकी मस्ती करते. आम्ही हैराण होणार आम्ही एक दुसऱ्याला बघतो की हिचं काय चाललंय. खतरनाक मस्ती करते कॅटू. बाप रे नॉन स्टॉप चालू आहे तिथं खरंच. आणि काय झाले मी थोडीशी काय फिटिंग होते तर यार खरोखर एवढं लूज व्हायचं. परत मखाना मागवलाय ऑइल मागवलंय. ही एवढीशी प्लेट मी ऑनलाईन आता झेप्टोवरून ऑर्डर केला. अगरबत्ती आणि दिवा लावायला पण हे खूपच लहान आहे. आणि धूप संपले होते तर फायनली मागवलेत मी धूप. एक चंदनचं आणि एक ड्रायकोन सुगंधी मोगराचं आहे बघू. तुला मखाना देऊ ना. मखाना मागवलंय. हा जा प्लेट ठेव ना तिकडे. प्लेट आहे बघ. पाऊस एकदम जोरात चालू आहे. धूप वगैरे लावते ना तर माझी कॉफी पिते आणि हिला जरा आता देते मला. तिकडे मम्मा प्लेट. मखाना संपलेला तर मॅगी मॅगी करते तर मी आता तिला मखानाच देते. इथे मस्त माझी कॉफी बनवली आहे. कॅटूचा पसारा आहे. पूजा पण झाली आहे. मस्त ऑल्टर वगैरे साफ करून ठेव. आणि इथे आता मला ना कॉटनचं हे आणायचं आहे ग्लासमध्ये दिवा लावायला ऑल्टरला. तर मस्त पूजा वगैरे झाली आणि आता कॅटू गेली आहे काकींकडे. येणं जाणं चालूच आहे तिचं. इरिटेट करते. किधर है अभी? हाँ पूछ पे लगे. मम्मा पूर्ण साफसफाई करून ठेवते आणि हिने काय केलंय. हा आता दुपारी मी कलर घेऊन आलेली हा ड्रॉइंग काढायला हे सर्व मस्त मस्त. आणि आता मी काय केलं माहिती आहे. सतवत होती काय तू मम्माला ना. मम्माला कशी सतवत होती आज बाहेर आणि तुला लागलं तर तू पडलीस तर त्याच्यामुळे आता मला हे कलर तिला द्यावे लागले. नाही तर मी काय करणार होते मी सिंगल कलरच देणार होती. पण आता ती ऐकत नाही म्हणून मला बघायचं खराब नाही करायचं. कॅटू हा कलर नाही करायचा. था मम्मा देते. द नेक्स्ट डे. एव्हरीवन गुड मॉर्निंग. नाश्ता करते आता पटकन आणि आता डायरेक्ट आजच व्लॉग्स म्हणजे नेक्स्ट मॉर्निंग स्टार्ट केला आहे व्हिडिओ. काल मी पूर्ण कामातच बिझी होती. कॅटू झोपली ना तिने पुन्हा तिला मी ॲक्च्युली काय केलेलं माहिती आहे. जो टॉईज होते ना ते पाठीमागे ठेवलेले भरून सर्व टॉईज नाही काढले. तर काल ना तिला ते काढून दिले. त्याच्यामुळे तिने इतका पूर्ण घरभर पसारा केलेला. तेच क्लिअर करता करता मला एवढा कंटाळा आला. नंतर मग थोडी कामं करत गेली. मग माझं कबड पण साफ केलं. हे कबड हे वरचं जे शेल्फ साफ करायचं होतं वरचं ते पूर्ण क्लीन केलं. मग मी बोलली चल बाबा मग फटाफट जेवण वगैरे सर्व करून घेतलं. म्हणून मी बोलली चल आता व्हिडिओ काढत नाही. मी पहिला माझी कामं करून घेते. मस्त ते क्लीन केलं. इतकं बरं वाटलं ना खरोखर बघून. सर्व पसारा होता त्याच्यावरती पसारा सर्व काढून टाकला.
तर आता अशी अजून थोडी थोडी कामं करायची. पहिला तर मला अजून सर्वात इम्पॉर्टंट काय तर मला फ्रीज साफ करायचे. फ्रीज साफ करायला एवढा कंटाळा येतो ना खरोखर. मग रात्री मी हे आपलं मिक्स उसल भिजत ठेवलेले. आता मी साबुदाण्याची खिचडी करते आणि ह्याचं दीप अमावस्यासुद्धा आहे. सो मी आता मला एवढं माहिती नाही तरी पण आता मी जे बघते तर त्याच्यामध्ये ते कणकेचं दिव्याने आपल्या म्हणजे लहान पोरांना ओवाळायचं. तर ते मी नक्की करणार आहे माझ्या कॅटूसाठी. तर ते संध्याकाळी करेल. आणि ते झेप्टोवरून चंदनचं धूप मागवलं ते पण खूप सुगंध त्याचा खूप छान आहे. तर ते इकडे रात्री सर्व भिजत ठेवलेलं आणि दही होतं त्या दिवशीचं दूध, त्याचं पण दही केलं आहे कारण ते वेस्ट नव्हतं एवढं दूध करायचं. तर काल माझी अशी कामं चालू होती. मी एवढी पटकन करून घेते. माझी मॅडम झोपली आहे तर चांगली मस्त कामं करून घेतली. कारण मी ते कपड क्लीन केलं ना जरा बरं वाटते बघून येतं. त्याच्यावर ना पसारा असायचा ना खरोखर. आणि तुम्ही बघू शकता काय पण आपण एकदा क्लीन केलं ना तर थोडंसं छान वाटतं. कबड वगैरे या काही या घर पूर्ण क्लीन केलं तर अजून एकदम मस्त पॉझिटिव्ह वाटतं. तर आता बघते थोडं करते. फ्रीज पण साफ करायची. पहिला माझा नाश्ता बनवून घेते. आता इकडे साबुदाणे भिजत ठेवलेले हे पण झाले आहेत. आता हे दुपारी करेल. आणि इकडे मस्त दही पण जमा झाली आहे. छान दही पण जमा झाले. जसं हे सर्व झालं आहे हे सर्व करून घेतलं. मग असं विचार नको की आणि आता दीपावलीला मला नाही माहिती की उपवास ठेवतात की नाही हे सर्व नाही माहिती. ॲक्च्युली मी कधीच नाही केलं आहे. पण मी हेच खाणार आहे, व्हेजच खाणार आहे. नॉनव्हेज वगैरे तर आज काय नाही खाईन. तर हेच मिक्स उचल आणि भात बनवेन. आता पटकन साबुदाणा खिचडी करून घेते. आणि दही पण मस्त जमा झाली आहे. छान एकदम घट्ट झाली आहे. चला वेस्ट नाही केलं मी ते दूध. हाय हेअरबँड वगैरे घालून कॅटू रेडी झाली आहे ना. जाते पहिला तिला सोडते. आणि फोन विसरली परत मला जावं लागलं वरती घ्यायला. ते आता माझ्या कॅटूला घ्यायला. आणि जेवण जेवण करणार होती आणि विसरली कांदा. एक पण कांदा नव्हता. आता जाऊन आता घेते. आता माझ्या मॅडमला लावून देते TV. आणि त्याला काय लावू कॅटू काय ऐकणार तू. हे त्याचं सर्व सामान पण घेऊन आली. कांदे वगैरे टमाटर. आणि ऑनलाईन तर मी काय मागवणार नाही कारण आता काहीच नको आहे. तर जबरदस्ती कारण कालच ऑर्डर केलं सर्व जे पाहिजे होतं ते. आणि कांदाच विसरली. नाही तर माझं मस्त जेवण वगैरे सर्व झालं असतं. तरी पण करून घेतलंय. भांडी वगैरे पण पडलेत घासून घेते पटकन. मस्त लसूण भेटले तर लसूण घेतलेत. आणि हे ना लवकर आता मला साफ करून ठेवावे लागतील. नाही तर लास्ट टाईम असंच ठेवले ना तर एकदम नरम झाले आणि काळे पडले. आणि टोमॅटो वगैरे पण घेऊन आणि कांदे जास्त घेऊन आली. 1.5 किलोच घेऊन आली. तर आता हे इकडे ठेवते. इथे ॲलेक्ससाठी चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे. आता हे बनवते मस्त फ्रेश क्रीम वगैरे टाकून. आणि हे चिकन फ्रायसाठी. आणि आता इकडे कॅटूला पराठे करते. तर पीठसुद्धा मळून ठेवलं आहे. अर्धी कामं तर करूनच गेली. माझ्यासाठी फक्त आता ॲलेक्ससाठी करी आणि माझ्यासाठी मस्त उसळ बनवते. मी बोलली आता त्याच्यासाठी कांदा नाही तर त्याच्यासाठीच का वेट करू. तर जे आहे मॅरिनेशन वगैरे करून ठेवलं आहे त्यासाठी मस्त चिकन करते. काजू वगैरे टाकून एकदम. चला आता पटकन करते नंतर भेटते. अच्छा रील दाखवते. हां ठीक आहे. आता 10 वेळा ती बघत असेल ना. बघत बसेल. हां चेंज झालेल आता. आई 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 चालू आहे. आता मम्मीला व्हिडिओ दाखवते कालचा. अरे वा गुड. थँक्यू मम्मा. आईला देते आहे पहिला. इकडे मस्त आता उचल बनवले. वाजले आता 4. आता मी जेवून घेते पटकन. सर्व जेवण वगैरे झालंय. कॅटूचं पण खाऊन झालंय. कपडे घडी करून ठेवायचे आहेत. आऊच गरम आहे. उसल किती सिट्ट्या द्याव्या लागल्या. शिजतच नव्हती. 4 वाजले मम्मा. तुझ्यावर टाइमपास करता माझा. आणि उसल पण नव्हती आम्ही शिजत. आता झाले पण नरम. हां आता झाले नरम. हां 2-3 शिट्या लावायच्या आणि 10 मिनिटं. हे पापड मम्मी वेगळे आहेत बघ ना. एकदम ब्राऊन करायला लागतात माहिती. तू आणायचेच एकदम फुलायचे एवढे
पावसामध्ये ते नाही आले, सुकले. ओ दमट आहे ते. समजलं, बरोबर बोललीस तू. कसं जाणार? मिळणार नाही. संध्याकाळी मग. तिला काय दाखवायलाच नको. हा एकदाच खायला ना आणलंय कॅटू. हा ऐकलं मम्मा, ऐकलं बघू. नाही द्यायचं नाही तर बुड्डी मायगी अभी. मला आवडते उसळ, छान झाले. सुका खोबऱ्याचं वाटण होतं पण मी असंच खाते. आईला पण दे, मला नको. घे ना देवाले. अरे खा. My mama name is Supriya. Is Catherine. My dada name is Alex. My mama name nama my mama name is Supriya. My my name काय बोल मम्मा. What is your dada name? Alex. What is your dada name? Alex. Yes, Papa. Eating sugar. No, Papa. Telling lies. No, Papa. Can you say nicely, okay? Open your mouth. Ha, ha, ha. 1, 2, 3. नाटक चालू आहे. मला तर जाऊन खाली हार वगैरे घेऊन यायला लागेल. 5, 6, 7. वाजले 6:30. थोडं कॅटूला जरा मस्त ओवालते वगैरे ना मम्मा. 9, दिवे करते, दिवे 5 दिवे बनवते. 10. कसं जमतं तसं करते. Nine. डॅडू आणि कॅटूचं चालू आहे. Okay. Catherine. My dada name is Alex. My mama name is Supriya. Supriya. बाकी आहे तो Yes, विषयाचा टाइमपास. Papa. Eating sugar. घ्यायला गेली होती फुलं वगैरे आणि कॅटू इतकी रडत बसलेली ना, खरोखर 5 मिनिटाच्या कामासाठी ना अर्धा तास लागतो. आता जाते पटकन. खूप रडत होती, तिच्यासाठी सँडविच घेतलंय मी. झालं ना बुब्बू. नाही कॅटू करते निन्नी. हां आम्ही मस्त रेडी वगैरे होऊन आलो बाहेर. झाली पूजा वगैरे आणि ते कॅटू निन्नी करते. तोंड कर तू निन्नी कर. जायचं आता रिटर्न घरी. तुझ्यासाठी बाहेर आलो आणि झोपली. आता काय जाऊ घरी. हे किती झोपेत आहे बापरे. हवा लागली ना आता. कॅटू
आलोय आम्ही बाहेर जाऊन आणि हे हिल रोडवरून सर्व आम्ही घेत होतो. कॅटूला गेलेलो वॉच घ्यायला आणि मग तिला सांगते मला ओपन करायला. हे क्ले घेतलंय आणि अगोदर हिच्या पसाराने मी इतकी कंटाळले ना खरोखर. आणि बाईकवर झोपून जाते ना, कसं हे करणार यार. 2 मिनिटं कॅटू तू थांबत नाही. हे घे असं जा खोल तू पाड. हा खोल तू. हे घे. तिच्यासाठी एक ले घेतलंय आणि परत वॉच घेतली. मला तर वॉचच यासाठी घ्यायची होती. तर तिकडे ना मस्त मस्त टॉईज वगैरे सर्व भेटतं, जे पाहिजे ते बॉटल्स वगैरे टिफिन बॉक्स सर्व भेटतं. तर तिकडे एकदम मला आता खरंच खूप आवडलं आहे. आणि तिकडे वॉच आणि हिला वॉच स्पेशली घ्यायची होती. त्याला घ्यायची होती वॉच, पण वॉच बरोबर तिने हे पण घेतलं आहे. आणि मी पण मम्मा कशी शांत बसणार, तर मम्माने मी एक ही ब्लॅक कलरची पॅन्ट घेतली आहे आणि टी शर्ट्स घेतले आहेत. घरी घालायसाठी मस्त टी शर्ट्स घेतलेत. 1 2 आणि हा प्लेन व्हाईट घेतलाय 3. आणि जरा पॅन्टमध्ये मला डाऊट येतोय, तो बोलला मी एक्सचेंज करून, पण बघते आता व्हिडिओ एंड करून. आता मी पहिला तेच ट्राय करणार आहे. इकडे बघा कॅटू लागली आता कामाला आणि असा पसारा करते. दिवसभर मी ह्याच कामामध्ये आहे, पसारा करते, मम्मा पसारा उचलते. म्हणून मी पूजा वगैरे करताना पण अशीच मम्मी मिळली चल करते. हिला ओवाळून वगैरे घेतलं मस्त आणि मामी निघालो बाहेर. असंच राऊंड मारून आलो. दादा बोला चलो राऊंड मार के आते. मामी रेडीच असतो. आणि हिल रोड खूप बेस्ट आहे ना मम्मा. स्ट्रीट शॉपिंग बेस्ट. तर हे 3 हे घेतलं आणि हे घेतलं, पॅन्ट घेतलं आणि अजून काय आतमध्ये काय नाही. कॅटूची बॉटल वगैरे आहे. मम्मा थांब तुला मी काहीतरी प्लेट वगैरे देते त्याच्यामध्ये कर ना. आणि हे सगळं आता हे असं करते ती. हां हे तुला माहिती आहे हे सर्व ठेवायचं आहे. मम्मा सांगणार आहे कसं करतात. ओके हे वेस्ट नको करू. काल तिला मी हे कलरसुद्धा घेऊन आली, पूर्ण तिने वाट लावून टाकला. नाही मी काय बोलू ह्या मुलीला. तर काय नाही इकडे मी ब्लॉग एंड करते. ॲक्च्युली मोठा ब्लॉग होईल माहिती नाही. तर आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आहे प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट पण करा चांगला आणि सबस्क्राईब पण करा. सो भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय कॅटू. बाय. फर्स्ट से बाय कॅटू. बाय बाय असं.